प्रिय श्रोते हो, विकास बलवंत शुक्लचा नमस्कार. आज जो लेख आपण ऐकणार आहोत ती एक रम्य अशी आठवण आहे आणि ही आठवण आहे रोटरीचे भीष्माचार्य डॉक्टर माधव रामचंद्र उर्फ नानासाहेब चौधरी यांनी लिहिलेली. नानासाहेबांचं वय आता 95 आहे, तरी त्यांची स्मृती आणि प्रकृती अत्यंत उत्तम आहे. ते विदर्भातील अत्यंत नामवंत सर्जन असून त्यांनी आपलं सर्व आयुष्य रुग्णसेवा आणि रोटरी संघटनेला समर्पित केलं आहे. ते एक उत्तम असे लेखकही आहेत आणि त्यांनी लिहिलेल्या हिमालयाची शिखरे या आठवणीवजा पुस्तकातून आजचा लेख मी वाचून दाखवणार आहे. लेखाचं शीर्षक आहे महाराष्ट्राचे वाल्मिकी गदिमा उर्फ गदी माडगुळकर आणि रोटरी गीते. ही आठवण जरी रोटरीच्या संदर्भातली असली तरी त्यातून आपल्याला गदिमांची मराठी भाषेवर असलेली पकड आणि त्यांचं शीघ्र कवित्व यांचं दर्शन होणार आहे. तर चला ऐकूया गदिमा आणि रोटरी गीते. 73 साली पुण्याला रोटरीची वार्षिक कॉन्फरन्स होती. श्रीयुत चिंतामणराव जोग, जे महाराष्ट्र बँकेचे चेअरमन होते, ते त्यावर्षी रोटरीचे गव्हर्नर होते. मी त्यांच्यानंतर गव्हर्नर म्हणून कार्यभार स्वीकारणार होतो. मी विदेशात रोटरी सभांमध्ये रोटरी गीते इंग्रजीमध्ये म्हणण्याची प्रथा पाहिली होती. काही गाणी मी स्वतः भारतात विविध रोटरी सभात म्हणत असे. म्हणून मी श्रीयुत आप्पासाहेब जोगांच्या कॉन्फरन्ससाठी काही मराठी गाणी रोटरीच्या तत्वांवर, कार्यावर आधारित आशय देऊन रचलेली ती सादर करावी असा विचार पुण्यातल्या काही रोटरी मित्रांपुढे मांडला. तो लगेच श्रीयुत बाळासाहेब अभ्यंकर, जे टाइम्स ग्रुपचे ज्येष्ठ वार्ताहर होते, श्रीयुत दादा दामले, जे प्रभात फिल्मचे मालक होते, आणि श्रीयुत बाळ धारप यांनी उचलून धरला. पण कुणाला सांगावं हे काम? तेव्हा सूचना आली की आपण अण्णांना म्हणजे गदिमा यांना विचारूया. मी तर एकदम खुश झालो आणि म्हटलं, पण हे कोण घडवून आणणार आणि अण्णासाहेब तयार होतील का? त्यावर त्या तिघांनी सांगितलं, ते तुम्ही आमच्यावर सोपवा, वी विल मॅनेज. त्यांचा वेळ घेऊन तुम्हाला कळवू, तुम्ही हजर व्हा. त्यांना कोणत्या प्रकारच्या रोटरी कार्यावर गीतं हवीत ते तुम्ही मात्र सांगा. 2 दिवसांनी मला निरोप आला की निळूभाऊ लिमयांचं पुण्यातलं जे हॉटेल आहे, म्हणजे हॉटेल पूनम, खरं म्हणजे ते हॉटेल नसून एक सांस्कृतिक केंद्रच होतं, तिथे रात्री 8 वाजता अण्णांनी येण्याचं कबूल केलंय. तेव्हा तुम्ही जरूर या. त्या निरोपानुसार मी वेळेवर पोचलो. ही बैठक पूनमच्या गच्चीवर पेशवाई थाटात मांडली होती. अभ्यंकर, दामले, धारप, कल्याण वर्दे आणि स्वतः निळूभाऊ हजर होते. थोड्या वेळाने अण्णा आले. माझी ओळख करून देण्यात आली. आम्ही सगळे बैठकीवर विराजमान झालो. ते म्हणाले, काय निळूभाऊ, कशी गाणी हवी आहेत? सर्वांनी माझ्याकडे निर्देश करून, हे डॉक्टर नानासाहेब आमचे पुढच्या वर्षीचे गव्हर्नर आहेत, त्यांची कल्पना आहे ही. आप्पासाहेब जोगांच्या परिषदेत रोटरीवर मराठी गाणी सादर करावीत अशी त्यांची ही कल्पना आहे. म्हणून आपल्याला विनंती केली आणि ती आपण मान्य केलीत. आता पुढे काम सुरू करा. अण्णा म्हणाले, बोला डॉक्टर साहेब, काय विषय आहे? त्यांनी समोरच्या पाकिटातील सिगरेट पेटवली आणि एक झुरका त्यांच्या स्टाईलने घेतला. समोर कागद पेन एका पॅडवर ठेवलेलं होतं. मी त्यांना प्रसंग सांगितला. आम्ही आमच्या साप्ताहिक सभेत आणि इतर मोठ्या प्रसंगी संध्याकाळी रम्य अशा व्हेन्यूत भेटतो. जेवण खाण्याचा चवदार मेनू असतो. चांगली भाषणं होतात. खरं म्हणजे रोटरीचं तत्व असं आहे की समाजाच्या सर्व स्तरातील व्यक्तींनी एकत्र जमून समाजासाठी सेवेचे प्रकल्प आयोजित करावे. समाजाला फक्त आमचं एकत्र येणं, खाणं पिणं तेवढं दिसतं, पण या मूळ तत्वाची ओळख धुसरत राहते. हे सर्व मी त्यांना सांगत होतो आणि अण्णा एकाग्र चित्ताने ऐकत होते. माझं बोलणं संपल्यावर अण्णा म्हणाले, आता सुरू करूया. आणि त्यांनी झर कागदावर ओळी लिहायला सुरुवात केली. मला सांगायला 5-7 मिनिटं लागली होती. अण्णांनी 10 मिनिटात एक कविता पूर्ण करून कागद माझ्या हाती दिला आणि म्हणाले, बघा जमली का? तुमचा आशय आला का?
कितीही त्यांची विनम्रता. त्या दिवशी अण्णा लिहित असताना मी त्यांच्याकडे अवाक होऊन पाहत होतो. माझ्यासमोर एका कवीची प्रतिभा कागदावर उतरत होती. शब्द त्यांच्या पुढे जणू हात जोडून उभे असल्यासारखे, मला वापरा असं म्हणत असल्यासारखे. अगदी ज्ञानेश्वर माऊलींच्या ओवीप्रमाणे मला जाणवले. त्यांच्या कवितेत कुठेही एकही शब्द खोडून पुन्हा लिहिलेला नव्हता. मी कविता सर्वांना वाचून दाखवली. या रम्य सांज वेळी दिन संपला स्मरावा, मनसोक्त भोगलेला आनंद आठवावा. विसरून वंशजाती एकत्र येथ आलो, सहवास सौख्य प्यालो, आकंठ तृप्त झालो. संतोष हाच साऱ्या जगतास प्राप्त व्हावा, मनसोक्त भोगलेला आनंद आठवावा. हित साधणे स्वतःचे सर्वांस ज्ञात आहे, परी जो मनुष्य तो आम्हास आप्त आहे. त्याची नका घडावी शक्तीनुसार सेवा, मनसोक्त भोगलेला आनंद आठवावा. आम्ही जगू सुखाने अन्यास सौख्य देऊ, मन रंजवू स्वतःचे अन्यार्थ गीत गाऊ. अवघ्या जगास देऊ हा स्नेह नाम ठेवा, मनसोक्त भोगलेला आनंद आठवावा. जे हात आणताती खेचून वैभवाते, ते हात दुःखितांच्या पुसतील आसवाते. या जाणीवे सवेची विश्वास हा असावा, मनसोक्त भोगलेला आनंद आठवावा. माझं वाचन संपलं आणि सर्वांच्या तोंडून उद्गार आले, वा वा वा, क्या बात है अण्णा, अप्रतिम झाली. रोटरीचं तत्वज्ञान इतक्या समर्पक शब्दात तुम्ही मांडलं. अण्णा म्हणाले, चला आता दुसरा विषय सांगा. मी त्यांना रोटरी युवकांसाठी करत असलेल्या कार्याची माहिती सांगितली. शालेय विद्यार्थ्यांसाठी इंट्रॅक्ट, युवा पिढी 18 ते 28 साठी रोट्रॅक्ट, विदेशात ग्रॅज्युएट आणि अंडर ग्रॅज्युएट अभ्यासासाठी अँबॅसेडोरियल शिष्यवृत्त्या, 25 ते 35 वयोगटातील व्यावसायिकांसाठी ग्रुप स्टडी एक्सचेंज, अशी 6 आठवडे विदेशातली स्नेह भेट. या सर्व कार्यात रोटरी युवकांसाठी कार्य करताना त्यांच्या सोबतीने कार्य करण्यावर भर देते हे सांगितलं. नॉट वर्किंग फॉर बट वर्किंग विथ यूथ, एव्हरी रोटेरियन अन एक्झाम्पल टू यूथ, ही आमच्या रोटरीची घोषवाक्य आहेत. अशा रीतीने 2 पिढ्यांमध्ये सुसंवाद साधणं हा उदात्त हेतू साध्य होतो आणि नवीन पिढी समाजासाठी कार्य करण्याची प्रेरणा घेते. अशी रोटरीच्या युवकांसाठी असलेल्या कार्याची ओळख करून दिली. माझं म्हणणं ऐकल्यावर अण्णांनी समोरच्या कागदावर झरझर ओळी लिहायला सुरुवात केली आणि एक कविता त्यांनी झटझट तयार केली. युवक हो, विश्व उद्याचे तुमचे, विश्व उद्याचे तुमचे. तुमच्यासाठी तारे वारे भ्रमणे नक्षत्रांचे. युवक हो, विश्व उद्याचे तुमचे. तुमच्यासाठी ध्येय धोरणे, तुमच्यासाठी राजकारणे, तुमच्यासाठी उभे चौथरे असती इतिहासाचे. युवक हो, विश्व उद्याचे तुमचे. वास्तू बांधा ऐशा त्यावर, ज्यास पाहता लाजतील सुर. स्वर्गाहूनही रूप देखणे होईल या धरणीचे. युवक हो, विश्व उद्याचे तुमचे. कुणान सत्ता कुणाहीनता, जगात तुमच्या असेल समता. अवघे जग हे होऊन राहील चित्रच मानवतेचे. युवक हो, विश्व उद्याचे तुमचे. जन्मफुलाचा असे फलास्तव, अमर सत्य हे त्रिकाल वास्तव. जे जे अमुचे ते ते होवो तुमच्या उपयोगाचे. युवक हो, विश्व उद्याचे तुमचे. तुमच्यासाठी तारे वारे भ्रमणे नक्षत्रांचे. युवक हो, विश्व उद्याचे तुमचे.
प्रतिभा म्हणजे काय याची परत एकदा प्रचिती आली. मंडळींनी परत एकदा दाद दिली. आता अण्णा व इतरांसमोर ड्रिंक्सचे ग्लास आले. अण्णांनी एक घोट घेतला आणि विचारलं, बोला, अजून काही हवी कविता? तुमच्या रोटरीत हे म्हणजे ग्लासकडे बोट दाखवून चालतं की नाही? त्यावर कुणीतरी म्हणालं, अहो अण्णा, आम्ही या मद्यप्राशनाला गोंडस नाव देतो, फ्रेंडशिप किंवा हॅपी आवर. आम्हाला याचं अजिबात वावडं नाही. आणि मग अण्णा म्हणाले, चला आता यावरच एक कविता लिहितो. आप आपुल्या व्यवसायाचा कर्तृत्वाने कलश भरू. आप आपुल्या व्यवसायाचा कर्तृत्वाने कलश भरू. सहपान करू, सहगान करू. सकल जगाचे आम्ही नागरिक, मानवतेचे सेवक पूजक. जे जे सुंदर मंगल त्याचा मुक्त मने सन्मान करू. सहपान करू, सहगान करू. करू प्रयत्ने सुखमय जीवित. चुकतील त्यांना दावू सत्पथ. स्नेह शिंपुनी वाळवंटही प्रीतीचे उद्यान करू. सहपान करू, सहगान करू. स्नेह आमुचा स्वभाव केवळ. सहकार्यावर निष्ठा निश्चल. व्यक्ती व्यक्ती स्वतंत्र तरीही ऐक्याचा अभिमान धरू. सहपान करू, सहगान करू. चक्राकृती हे स्नेही मंडळ. बघा, अण्णांनी रोटरीला किती छान मराठी मधला शब्द सुचवला. चक्राकृती हे स्नेही मंडळ. आप्त तयासी हे भूमंडळ. आनंदाचे आम्ही यात्रिक, आनंदाने विश्व भरू. सहपान करू, सहगान करू. एकूण अण्णांनी सेवेचे उद्दिष्ट न विसरता सहपानाचा आणि सेवेचा समतोल कसा साधता येतो हे त्यांच्या काव्यात अगदी उत्तम प्रकारे सादर केलं. अशा रीतीने या 3 अप्रतिम कविता आमच्या हाती पडल्या. आता परिषदेत ही गाणी सादर करायला पुणेकरांनी श्रीयुत अरविंद मंगळवेढेकर यांना संगीत देण्यासाठी विनंती केली आणि ही गाणी 6 मंडळी म्हणजे 3 पुरुष आणि 3 स्त्रिया यांनी समूह गान करून अप्रतिम रीतीने सादर केल्या. रोटरी विश्वात रोटरीच्या तत्वज्ञानावर आधारित ही गाणी मराठीत सादर झाली. गदिमान सारख्या सिद्धहस्त कवींनी ती करून दिली. या प्रसंगाने माझ्या कल्पनेला मूर्त स्वरूप देण्यात आलं याचा आम्हाला रास्त अभिमान आहे. मी स्वतःही एक रोटरी सदस्य असल्याने मला हा लेख खूपच जवळचा वाटला आणि भावला. सर्व रोटरी सदस्यांना एकत्रपणे रोटरीची गाणी म्हणता यावी ही नानासाहेबांची कल्पना आणि त्यासाठी त्यांनी घेतलेले कष्ट विस्मृतीत जायला नको म्हणून मी त्यांना फोन केला आणि त्यांच्याकडे या गीतांची चाल लावलेल्या स्वरूपातील ऑडिओ फाईल आहे का अशी विचारणा केली. परंतु दुर्दैवाने त्या काळात मोबाईल नव्हते आणि त्या गीतांचं ध्वनिमुद्रणही उपलब्ध नसल्याचं समजलं. त्यांना संगीत देऊन त्यांची ऑडिओ फाईल बनवण्याचा प्रयत्न केलाय. ती आता मी तुम्हाला ऐकवीत असून कशी झाली आहे हे जरूर कळवा. सहपान करू, सहगान करू, सहपान करू, सहगान करू, कर्तृत्वाने कलश भरू, मुक्त मने सन्मान करू. सकल जगाचे आम्ही नागरिक, मानवतेचे सेवक पूजक. जे जे सुंदर मंगल त्याचा मुक्त मने सन्मान करू. सहपान करू, सहगान करू. करू प्रयत्ने सुखमय जीवित. चुकतील त्यांना दावू सत्पथ. स्नेह शिंपुनी वाळवंटही प्रीती
त्यावर निष्ठा निश्चल, भक्ती व्यक्ती स्वतंत्र तरीही ऐक्याचा अभिमान धरू, सहपान करू सहगान करू. चक्राकृती हे स्नेही मंडळ, हक्क तयासी हे भूमंडळ. आनंदाचे आम्ही यात्रिक, आनंदाने विश्व भरू. सहपान करू सहगान करू, सहपान करू सहगान करू. कर्तृत्वाने कलश भरू, मुक्त मने सन्मान करू. या रम्य सांज वेळी दिन संपला स्मरावा, मनसोक्त भोगलेला आनंद आठवावा. विसरून वंश जाती एकत्र येथे आलो, सहवास सौख्य प्यालो, आकंठ तृप्त झालो. मनसोक्त मनसोक्त संतोष हाच व्हावा. साऱ्या जगतास आनंद रापत व्हावा. हित साधणे स्वतःचे सर्वास ज्ञात आहे, परी जो मनुष्य तो आम्हास आप्त आहे. त्याची नका घडावी शक्तीनुसार सेवा, प्रत्येक हात जोडो मनात प्रेम देवा. मनसोक्त मनसोक्त संतोष हाच व्हावा. साऱ्या जगतास आनंद रापत व्हावा. आम्ही जगू सुखाने, अन्यास सौख्य देऊ. मन सजवू स्वतःचे, अन्यार्थ गीत गाऊ. अवघ्या जगास देऊ हा स्नेह नाम ठेवा. एकत्र चालत राहू हा रोतरीचा ध्येय भावा. जे हात आणतीत खेचून वैभवाचे, ते हात दुःखितांच्या पुसतील आसवाके. हा जाणीवे सवेची, विश्वास हा सोवा. सेवेच्या व्रतातून उजेड फुलत जावा. मनसोक्त मनसोक्त संतोष हाच व्हावा. साऱ्या जगतास